अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जनगणना 2026 अधिसूचनेतील हे 33 प्रश्न विचारला जाणार। डाउनलोड डायरेक्ट लिंक पाहूया सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोलकर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। काय 33 प्रश्न आपण समोर पाहणार आहोत। PDF सुद्धा आपण लिंकमध्ये टाकणार आहोत। भारताच्या लोकसंख्येच्या मोजणीची म्हणजे जनगणनेची सेन्सस अधिकृत घोषणा असून गृह मंत्रालयाने नुकतेच यासंबंधीचे राजपत्र गॅजेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे। 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच घर यादी आणि गृहगणना आणि 33 प्रश्नाची यादी जाहीर केली आहे। याबद्दल सविस्तर पाहूया। जनगणना 2027 राजपत्र अधिसूचना, ठळक मुद्दे, की हायलाइट्स, विषय तपशील। अधिसूचना जारी करणारा विभाग गृह मंत्रालय, भारत सरकार, भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय। राजपत्र प्रसिद्ध दिनांक 22 जानेवारी 2026। अधिसूचना क्रमांक SO 353। जनगणनेचे नाव, वर्ष जनगणना 2027। जनगणनेचा टप्पा घर यादी गृहगणना। कायदेशीर आधार जनगणना अधिनियम 1948 37 कलम 8 पोट कलम। 7 जानेवारी 2020 रोजीची जुनी अधिसूचना रद्द, मागील आदेशाची स्थिती अधिक्रांत करून ही नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे। स्थानिक क्षेत्राच्या सीमाच्या भीतर मकान सूचीकरण, हाऊस लिस्टिंग आणि मकानाची गणना करणे मुख्य उद्देश। एकूण प्रश्न संख्या 33। यामध्ये घराची स्थिती, सोयी सुविधा आणि कौटुंबिक माहितीचा समावेश आहे। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात घर यादी आणि गृहगणना होणार। देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जनगणना 2027चा बिगुल वाजला आहे। या वर्षीच्या यादीत तुमच्या घराच्या बांधकामापासून ते तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट सुविधेपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे। जनगणनेचा हा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार। जनगणनेचा हा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे। या कालावधीत प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशाला प्रशासकीय सोयीनुसार 30 दिवसाचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे। यामध्ये प्रामुख्याने घराची माहिती गोळा केली जाईल, तर लोकसंख्येची प्रत्यक्ष मोजणी, व्यक्तीची गणना फेब्रुवारी 2027 दुसऱ्या टप्प्यात केली जाईल। विशेष म्हणजे यावेळी नागरिकांना स्वगणना सेल्फ इन्युमरेशन करण्याचा पर्याय देण्यात आला आहे। म्हणजेच प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस आधी तुम्ही स्वतःहून तुमची माहिती ऑनलाईन भरू शकता। जनगणना प्रश्नावली 2027 लिस्ट पाहूया। घर यादी व घरगणना पहिला टप्पा 2027 1 मे 2026 ते 15 मे 2026, 16 मे 2026 ते 14 जून 2026 प्रगणनाद्वारे घरगणना। अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील। घराची स्थितीबद्दल 8 प्रश्न आहे। इमारत क्रमांक, नगरपालिका, स्थानिक संस्था अथवा गणना क्रमांक, गणना घर क्रमांक, गणना घरांच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घरांच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घरांच्या छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, गणना घरांच्या वापरासंबंधी खात्री करा, गणना घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबाची माहिती आहे। 9वा प्रश्न आहे। कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तीची एकूण संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाच्या लिंग, जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर प्रवर्गातील असल्यास गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती, केवळ ह्या कुटुंबांच्या ताब्यात असलेल्या निवासायोग्य खोल्याची संख्या, या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्याची संख्या, कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी। 16 प्रश्न। पिण्याच्या पाण्याची मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, प्रकाशाचा मुख्य स्रोत, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचा प्रकार, सांडपाणी सोडण्याची जोडलेल्या व्यवस्था, स्नानगृहाची उपलब्धता, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती, रेडिओ, ट्रान्झिस्टर, दूरचित्रवाणी, इंटरनेट उपलब्धता, लॅपटॉप, संगणक, ध्वनी
मोबाईल फोन, स्मार्टफोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, कार, जीप, व्हॅन, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, मोबाईल क्रमांक फक्त जनगणनेसंबंधित संपर्काकरिता. घराची रचना आणि व्यवस्था. सुरुवातीचे प्रश्न हे घराच्या भौतिक स्थितीबद्दल असतील. यामध्ये घराचा मजला, भिंत आणि छप्पर यासाठी कोणते साहित्य, सिमेंट, पत्रे, विटा इत्यादी वापरले आहे हे विचारले जाईल. तसेच घरांची सद्यस्थिती चांगली आहे की पडकी आहे याची नोंद घेतली जाईल. घरातील सुखसुविधा, ॲम्युनिटीज, तुमच्या जीवनमानाचा दर्जा समजण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. पिण्याच्या पाण्याचा काही मुख्य स्रोत कोणता आणि तो कुठे उपलब्ध आहे. घरात प्रकाशाचा, लाईटिंग मुख्य स्रोत कोणता आहे. संडास शौचालयाची सुविधा आहे का, असल्यास कोणत्या प्रकारची. सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते. स्नानगृह, बाथरूम आणि स्वयंपाकघर, किचन उपलब्ध आहे का. स्वयंपाकासाठी LPG गॅस कलेक्शन आहे का आणि मुख्य इंधन कोणते वापरले जाते. संपत्ती आणि गॅजेट्स, ॲसेट्स, जजमेंट क्वेश्चन लिस्ट 2027 मधील मनोरंजक भाग म्हणजे तुमच्याकडील वस्तूबद्दलचे प्रश्न. तुमच्याकडे रेडिओ, टेलिव्हिजन, लॅपटॉप, कम्प्युटर आहे का. तसेच तुम्ही इंटरनेट सुविधा वापरता का हेही विचारले जाईल. वाहतुकीच्या साधनामध्ये सायकल, स्कूटर, मोटरसायकल आणि कार, जीप, व्हॅन यामध्ये माहिती घेतली जाईल. वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती. कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, कुटुंबाची अधिसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST संबंधित आहे का. घरात राहणाऱ्या एकूण सदस्याची संख्या आणि विवाहित जोडप्याची संख्या. घराच्या मालकीची स्थिती, स्वतःच्या भाड्याचे. तसेच घरात प्रामुख्याने कोणते अन्नधान्य कॅरियल खाल्ले जाते हा प्रश्न यावेळी विचारला जाणार आहे. संपर्कासाठी माहिती. सर्वात शेवटी जनगणनेशी संबंधित माहिती आणि संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर केवळ जनगणनेच्या उद्देशासाठी नोंदवून घेतला जाईल. जनगणनेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहे. हे प्रश्न 16 मे ते 14 जून 2026 विचारले जातील. ह्या प्रश्न सर्वांनी व्यवस्थित आपली माहिती सांगावी जेणेकरून शिक्षकांना चांगल्या प्रकारे काम करता येईल. जनगणना ही केवळ लोकांची मोजणी नसून ती देशाची विकासाचा आरसा असते. तुम्ही दिलेली माहिती सरकारला भविष्यातील योजना आखण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि गरिबापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडते. त्यामुळे जनगणना क्वेश्चन लिस्ट 2027 मधील प्रश्नाची उत्तरे अचूक आणि पारदर्शकपणे देणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. येत्या एप्रिलपासून जेव्हा प्रगणक तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा आणि राष्ट्रोभारणीची ह्या कार्यात आपले योगदान नक्की द्या. आपण डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जनगणनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती PDF टाकणार आहोत. तसेच लिंकसुद्धा देणार आहोत. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.